पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे येऊ का ग? बाबा अहो असं काय विचारताय? आत येऊ का? तुम्हाला काही पाहिजे का? चहा आणून देऊ का? नको नको, मला काय नको. अगं मी तुझं कौतुक करायला आलोय. अगं तू म्हण वहिनीनं भाषण लिहून दिलंस. हो आत्ताच आई गेलेत की सरकरण सुजय भाऊजी घेऊन गेलेत त्यांना सभेला. अप्पे त्यासाठी तुझे आभार बर का. तुझ्यामुळे या घराला यो दिवस दिसतोय. म्हणजे अगं ज्या घरात शिक्षणासाठी बहिणीला डांबून ठेवलं होतं, ज्या घरात बाईनं फक्त बाईचीच कामं करायची, अगं त्याच घरातली बाई 4 चौघांसमोर भाषण करणार बघ. लई भारी वाटतंय बघ मला. अहो बाबा हे सगळ्यात मी काय केलंय? अहो आई लई हुशार आहेत आणि छान बोलतील बघा आज लोकांच्या समोर. मी फक्त त्यांना भाषण लिहून दिलं हो, आणि त्यांना जमल असं सोप्या भाषेत लिहून दिलंय सगळं. होय ग, पर आजपर्यंत ह्यो विश्वास कुणी दाखवला नव्हता, तो तू दाखवलाय. अगं आजवर वहिनी, मी, दादा, तायडी आणि मुलं यातच अडकून पडलेल्या. त्या जेव्हा 4 चौघात भाषण करतील ना, तेव्हा त्यांना लई भारी वाटेल बघ. खरंय बाबा, आणि आज ना त्यांना त्यांची ताकद कळेल बघा. बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आईंचा आपल्या या घरावर आणि इथल्या लोकांवर लई जीव आहे. लई प्रेम करतात होत्या. मी लग्नाच्या आधी जेव्हा घरात आले होते ना, तेव्हा त्यांच्याकडे बघूनच मला कळलं होतं लई प्रेम आहेत बघा त्या, आणि हुशार बी आहेत की. बाबा जी बाई घर चांगलं चालवू शकते ना, ती बाई कर्तृत्ववान असतेच असते. या गोष्टीवर ना माझा ठाम विश्वास आहे. आता फक्त तिला तिच्या कौशल्याची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे बघा. होय खरं आहे बघ आप्पे. अगं ज्या घरात तुझ्यासारखी सून आहे ना, त्या घराचं गोकुळच होणार बघ. आज वहिनी भाषण देऊन आल्या की नाही, की आपण त्यांच्यासाठी स्पेशल बेत करू बघ काहीतरी. चालतंय की. आता फक्त आईनी न घाबरता अगदी शांत डोक्याने सगळ्यांसमोर भाषण केलं पाहिजे. भास. अगं देणार. चल येतो मी. हा तू कर अभ्यास. नमस्कार, मी सुजय हंबीरराव कदम. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. म्हणे हक पोटात भीतीनं गोळा आलाय माझ्या. अगे कशाला घाबरती? जायचं आणि बिंदास ठोकून द्यायचं. हाय का नाही? काय नाही, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुमच्या समोर आज आमची आई बोलणार आहे. टाळ्या. आमची आई रुक्मिणी हंबीरराव कदम. आता तिच्याबद्दल मी काय बोलणार? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आत्म्यामधला आ आणि ईश्वरामधला ई, यातून तयार होते आई. आता तिच्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीये. खरं तर आमची आई एकदा बोलायला लागली ना, तिला सतत ऐकत राहावं वाटतं. तिनंच आमच्यावर जे लहानपणी संस्कार केलेत ना, त्याच पायावर आज सुजय उभा आहे. आपल्या गावातल्या लोकांशी, खरं तर तुम्हा बायकांशी तिला आज बोलायचंय, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. म्हणून इथं ती भाषण करायला आली आहे. तिचं आमच्यावरचं प्रेम बघून आम्ही नक्कीच निवडून येणार, याची आम्हाला खात्री आहे. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. तर मला असं वाटतंय तुम्ही सगळेजण आता तिचं भाषण ऐकायला आतुर झाले आहात. तुमचं लय वेळ न घेता आम्ही बोलवतो आमच्या आईला. टाळ्या. तुम्ही जरा बाथरूमला जाऊन येऊ का? अशी काय बारक्या पोरागत करती? आता हे तर कुठं बाथरूम? हा जरा कळ का. जा आधी भाषण दे. जा उठ. आई ये. घाबरू नका आई, बिंदास बोल. ये. आता या काय दिवे लावणार आहेत कोणास ठाऊक. अहो सरकार, अशी भारी भाषणाची तयारी करून घेतली ना तिची, तर तिचं भाषण झालं ना तर लोक तोंडात बोटच घालतील बघा. नमस्कार. आधी
तुम्ही सगळे इथं आलात म्हणून तुमचे आभार. तर मला रुक्मिणी चिठ्ठी चिठ्ठी अगे चिठ्ठी काय चिठ्ठीत बघ ना. काय करताय? लोकांना कळतं ना. गप्प बसा. शांत व्हा, शांत बसा. सहकार्य करा, मावशीला बोलू द्या. शांत बसा. मला असं म्हणायचं होतं की आपण आपल्या घरात बाजारात कसा उमेदवार आणतो पारखून तसं 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 नीट बघून मतदान करायचं. यात किडे आहेत का आळ्या आहेत बघायचं. त्या ठिकाणी मला एवढं म्हणायचं की मला मतदान करताना धान्य स्वच्छ आहे का बघायचं. मतदान गव्हाला करायचं का ज्वारीला करायचं. जय हिंद. विसरू नका मी म्हटलं तसं माझ्या भाषणालाच मतदान करा. दुसऱ्या कोणाला केलं तर बघा. काय चाललंय हे? थांबवा तिला. त्यांना बोलता येते का ते बघा आधी, मग आम्हाला बोला. ती बरोबरच बोलती, तुम्हाला समजत नाही. ती सांगती उमेदवाराला निवडून द्यायचा असेल तर त्याच्या घरादाराचा विचार करायचा, त्याच्या घरचे कुण काय देतंय का नाही हे बघायचं असं सांगते ती. म्हणजे तुम्ही का पैसे वाटणार का काय? जे काय असेल ते. इथं रुक्मिणी, सुजा, हंबीरराव, माझा बंटी लय पैसेवाले आहे. तुम्ही कशाला काय चाललंय? थांबू तिला, थांबू. माईक घे काढून. गप्पा सरकार. हा तर मी काय म्हणते, सुजाना जरी माझ्या बहिणीचा पोरगा असला ना तरी बी माझ्या बंटी सारखाच आहे. सुजा बारका होता ना तेव्हा बारक्यापणापासून लय हुशार आहे. त्याच्या ना एका नाकाला कायम शिंबूड असायचा बघा. आणि शिंबूड जसा चिकाट असतो ना तसा आमचा सुजा बी कामाला लय चिकाट आहे. बारक्यापणी बी त्याने लय कामं केली आणि आता मोठा झालाय ना तेव्हा बी लय कामं करतो. त्याच्यामुळे बायांनो ध्यानात ठेवा, आपण आपल्या सुजाला आदरांजली द्यायची. आई आणि मावशी पहिल्यांदा भाषण करत होत्या. या ठिकाणी ही सभा संपलेली आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाणी द्या की. अजिबात द्यायचं नाही. इथे येऊन सगळा हिचका करून ठेवलाय. कुठं न्यायच्या लायकीच्याच नाहीये तुम्ही. तुम्ही ना फक्त किचन मध्ये राहा आणि तिथंच काम करा. बाकी काय आयुष्यात जमायचं नाही तुम्हाला. आई तुला जरा तरी कळते तू काय केलंय? लोक हसून गेलीत माझ्यावर. मावशी तुझं भाषण पाठ नव्हतं का? नाही नाही, हे सगळं त्या आप्पीमुळे झालंय. झालं, आता टाका तिच्यावर. अहो खरंच सरकार, तिने ना मुद्दाम एवढं अवघड भाषण लिहून दिलं रुक्मिणीला. हा सरकार, या आप्पीनच केलं असणार आहे सगळं. नाही, तिनंच केलं असणार आहे. तिला येऊ नको म्हटलं तर झोंबलं तिला. अरे झोंबू दे ना, पण ह्यांना लागला नको तोय. नाही ना जमत आपल्याला तर मग कशाला उंटाचा बोका घ्यायला जायचंय? आता मुळमुळ रडू नका. आवरात थोबाड आणि निघा डोळ्यासमोरनं. सरकार, मी आईला सोडून येतो. काय गरज नाही, चालत जात्याल. आता सरकार
तुम्हाला काही पालखी बोलवायची काय? चला चालते बा, निघा. अहो सरकार, ह्याच्यात त्यांची काय चूक आहे? त्या आप्पीला अक्कल नाही. या आप्पीला आज मी सोडणार नाही. अगं खरंच पिऊताई. अप्पे तू पण ना. बरं चल, आरू यायची वेळ झाली, काहीतरी करते त्याच्यासाठी खायला. बस मी केली त्याच्यासाठी खीर. अरे वा, खीर केली असोय? हो. अगं त्याला तर लय आवडती. आता बघ आल्याला खुश होतोय का नाही? आलाच बघ. मम्मी काकी डिंकी चिके ये. अरे हो, काय झालंय? मी जिंकलो. काय जिंकलायस तू? कबड्डी. अरे वा, कबड्डी जिंकलायस वय? मारू तू एकटा जिंकलायस का? सगळेजण जिंकले असतील की. पण मी जिंकलो कारण की मी कॅप्टन होतो. आई शपथ, भारीच की. बर आरू, जा स्वच्छ हातपाय धुवून घे, तुझ्यासाठी मस्त खीर केलीये. खीर. सावकाश. पिऊताई, आरू घरात आलं की कसलं भारी वाटायला लागलं ना ग. वातावरणच वेगळं झालंय बघ. अगं हो, आता तर हल्ली घरात थांबतच नाही बघ, सारखं इकडे जा तिकडे जा सुरूच असतं. अगं पण हे आधीपेक्षा बरंच आहे की. अगं खूप चांगलंय. आप्पे, घरी आल्यापासून ना आरू मला लहान वाटायला लागलाय बघ. नाहीतर आधी ना असं परिस्थितीने खूप मोठी झालेली मुलं असतात बघ, तसं वाटायचं. आता लय खुश असतो तू. आणि तू? माझं काय आप्पे? पिऊताई सांग की, तू खुश आहेस ना? आप्पे, मी आहे तशीच आहे बघ. अगं पिऊताई, मला एक गोष्ट खरी सांग, तुझ्यात आणि सुजय भाऊजींमध्ये सगळं नीट चाललंय ना ग? आप्पे, कशाला पाहिजे तो विषय? अगं सांग की पिऊताई. हे बघ, तो त्याच्या इलेक्शनच्या कामामध्ये सध्या बिझी आहे आणि मी माझ्या घरातल्या कामात बिझी असते. म्हणजे तुम्ही बोललातच नाही. पण तू प्रयत्न तरी केलेस का? आप्पे, हे बघ, मी घरात आलेलीच त्याला मुळात आवडलेलं नाहीये. तेच डोक्यात घेऊन बसलाय अजून. अगं पण असं कसं? आता महिना झाला की तुला घरात येऊन, आणि घरातल्या बाकी सगळ्यांनी मान्य केलंय ना पिऊताई. मी या सगळ्यात डोकं घालायचं नाही असंच ठरवलंय बघ. अगं असं कसं पिऊताई? तुझा संसार आहे. आप्पे, आरू खुश आहे ना, तिथंच आलं बघ सगळं. मी बोलू का भाऊजींशी? नको नको, उगाच त्याच्याने अजून काहीतरी बिघडेल. मी काय म्हणते, जरा वेळ जाऊ देत, होईल सगळं बरं. हा पण तू गप्प नको बसू. नाही बसत मी गप्प. तुला विचार करू नकोस. तुझी तयारी कशी चालली आहे? चाललीये, मी आता पेपर वाचायलाच घेते. बर, तू वाच. आरूच झाला असला हातपाय धुवून, मी त्याला खीर देते. दे. काय रे बंट्या, या आप्पीनं रुक्मिणीला एवढं अवघड भाषण कसं काय लिहून दिलं रे? नाही आई, तिला चांगलं ओळखतो मी. त्या आप्पीनं भाषण बरोबरच लिहून दिलं होतं. या रुक्मिणी मावशीला बोलता आलं नाही, पण ठीक आहे ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे रे? म्हणजे या सगळ्यात फक्त आप्पीचीच चूक आहे असं वाटू दे की सगळ्यांना. ही खराब झालेली सभा शिकू दे की तिच्यावर. हा, त्या आप्पीचं जगणं कठीण झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी एक कारण चांगलं आहे की आपल्याला. अरे बंट्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. त्या आप्पिका टप्पीला ना टोमणं मारायला आणि तिची मान खाली घालायला मी फक्त छान असंच बघत असते बघ. आता घरी जाते ना अशी सुनवते का नाही तिला बघच. त्यासाठी तुला इकडे बोलवलं. आता घरी जाऊस तर त्या रुक्मिणी मावशीचे चांगले कान भर त्या आप्पीच्या विरोधात. तिला म्हणावं, आप्पी मुद्दाम वागली तुझ्यासोबत असं. हे बघ आई, रुक्मिणी मावशी, सरकार, सुजा त्या आप्पीचा रागराग करतात. आपल्याला फक्त आगीत त्याल वाटायचं, आणि ते मी बराबर करते का नाही बघ. हा, त्या सुजाला काय बोलायचंय ते मी बोललोय. जिंकून आला तर आपल्यामुळं, आणि पडला तर आप्पीमुळं. पण जरा जपून. ती आप्पी अतिशानी. हा, अरे असू दे की, मी बी नावाची हाय म्हणी. दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजील पाणी. हा बरं, जातो आता. आपलं ठरलंय तसं कर, जा. हा, ऐक ना बंट्या, मला जरा कुणाला तरी सोडवायला सांग ना. आई, आता कुणाला सांगू? मग तू चल. ए आई, त्या गाडीत पेट्रोल नाही, जा चलत. अरे बंट्या, मला किती भूक लागली. आता तिकडे एवढ्या लांब चालत जाऊ का मी?
ए आई यार जा ना तू चलत जा बरं. कसला उरफाट्या काळजाचा हायस र. आईची बी तुला दयामाया येत नाही का? आप्पे तुला अजिबात स्वस्त बसू देणार नाही मी. तुझं जगणं एवढं मुश्किल करणार आहे ना तर तू स्वतः माझ्याकडे येऊन मरणाची भीक मागितली पाहिजेस. भाऊजी मुद्दाम केला ना तू? होय ग मुद्दाम केला ना? काय घ्या एवढं समज होऊन बी किती साळसूतपणाचं आव्हान त्यात बघा मॅडम. काय ग मी निवडून आलोच नाही पाहिजे असंच वाटतं ना तुला? धक्के मारून हाकलून द्यायला. काय झालंय काय? आणि तुम्ही जरा नीट बोला तिच्याशी. ए तू मध्ये पडू नको. तुझ्यामुळं आपे साऱ्या गावाच्या भोर सगळ्यांचं नाक कापलं गेलंय. 1 मिनिट पण झालंय काय? तुझ्या भाषणानं सगळा गोळ झालाय. बया रुक्मिणी किती ग फिदी फिदी हसत होती लोक. काय इज्जत ठेवली नाही बघा आपली त्यांनी. एक कसलं भाषण लिहून दिलं होतं का आपले? हा आज सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली. हसू झालं आमचं. कशी देतील लोक मत? का देतील? सांग ना. मुद्दाम केला ना? अरे तिनंच भ्या घातला या रुक्मिणीला. मी सांगते की मला सगळं माहिती असतंय. 1 मिनिट मी काय भीती घातली? मी तर उलट सांगत होती की त्यांना. एका शब्दानं बोलू नका. अहो सरकार मी नीट लिहून दिलं होतं भाषण खरंच. अगं तुला कसं वाटत नाही ग काय आपे असं बोलायला? याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या उलट्या बोंबा. हो आई 1 मिनिट मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? तू काय सांगत होती आम्हाला काय माहित नाही, पण तिथं जी काय झालं ते आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं. आणि कुठं न्यायच्या लायकीचीच नाही. आणि खुशाल गप घरात राहावं. सरकार अहो तुम्ही त्यांच्याशी नीट बोला की. आईनी पहिल्यांदा एवढं. अप्पे तू आता मध्ये बोलायचं नाही. भाऊजी एकतर तुम्ही आधी हळू आवाजात आणि नीट बोला माझ्याशी. बघा बघा एवढं समज होऊन बी हिची हिम्मत बघा उलट बोलायची. मुद्दामच केलंय तू आणि म्हणूनच तू कालायची तयारी पण करून नाही घेतली. हा तुला काल येऊ नको म्हटलं तर पोटात दुखलं असणार ना तुझ्या. हे बघा ती स्वतःहून येणारच नव्हती. तुम्हीच घेऊन गेला असता. भाऊजी अंगाला हात नाही लावायचा माग. आणि वा असे होणार आहेत वे आमदार. बायकोच्या अंगावर धावून जाणारे. ए आपे ही केलेली घाण कशी निस्तरायची ते सांगा आधी. सरकार अहो मी तुम्हाला तेच सांगते. मी खरंच भाषण चांगलं लिहून दिलं तर. माझी सगळ्यांसमोर इज्जत घालवून तू हेच म्हणणार ना आता? सरकार ही पोरगी मला घरात राहायलाच नकोय. हिला घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दल एवढा राग आहे ना तर ही नकोच मला घरात. तिच्या बापाचा बदला घेते वाटतं ही. हे बघा मी काही चुकीचं लिहिलेलं नाहीये. तरी तुम्हाला वाटत असेल ना की मी हे सगळं मुद्दाम केलं तर मग ठीक आहे. मी हेच भाषण असंच्या असं लोकांसमोर देते आणि तो कागद ठेवा तुमच्याकडे. मला नका देऊ. आणि हे भाषण ऐकल्यानंतर जर का लोक हसले ना तर मी हे घर सोडून जायला तयार. असं ठीक आहे.
उद्याच्या सभेत हेच भाषण द्यायचं, एकही शब्द इकडचा तिकडे करायचा नाही. चालतंय. मग बघू काय होतंय ते.